या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींना आजपर्यंत आपण भेटतोय. चित्रपटाच्या पडद्यावर दिसणारे हे सगळे कलावंत, नट, नट्या, अभिनेत्री या सगळ्यांना भेटत असताना त्यांच्या आयुष्यातला एक दिवस आपण त्यांच्याबरोबर जगलोय. पण आज अशा एका व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत जी आहे पडद्यामागची, म्हणजे कथा, पटकथा, दिग्दर्शन या सगळ्या बाबतीत जिने काम केलंय आणि पहिल्याच चित्रपटामध्ये राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जिने झेप घेतली ती समृद्धी पोरे. हिला आज आपण भेटायला आलोय. मला आई व्हायचंय या एकाच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार तिने मिळवला आणि आता प्रकाश आमटेंवरती फिल्म करते. एक ध्येय घेऊन पुढे जाणारी अशी समृद्धी पोरे. ती येते खाली. मी तिला आत्ताच फोन केलाय. जिममध्ये निघाली ती, त्यामुळे तिच्याबरोबर मीही जिममध्ये जाणार आहे आणि आजचा पूर्ण दिवस मी तिच्याबरोबर घालवणार आहे. तुम्ही आहात आपले साक्षीदार. बस उत्तरा. येस, आपण आता ब्रेकफास्ट करूया. आत्ताच पूजा झाली आणि कोर्टात जायच्या आधी हा असा एक रोजचा आमचा हे आहे. पण मग हेवी ब्रेकफास्ट की कसं असतं? ब्रेकफास्ट सगळ्यात जास्त हेवी करतो मी. त्याच्यानंतर लंच थोडं लाईट आणि मग रात्री अगदी सूप्स आणि सॅलड्स वगैरे असं. बरं, म्हणजे आत्ताचा ब्रंच असं म्हणायला. पण खरंच आहे, तू इतकं सांगतेस की संध्याकाळी सूप, सॅलड आणि या सगळ्या गोष्टी, तर अर्थात तू मेंटेन केलंयस इतकं, पण अभिनेत्री नसूनही तू कसं काय याच्याकडे लक्ष दिलंस? नाही, म्हणजे असं नाही की सुंदर दिसण्यापेक्षा मला असं तर हेल्दी शरीर राहणं जास्त योग्य. आणि आम्ही व्हेजिटेरियन आहोत, तर त्याच्यातल्या त्याच्यात जास्तीत जास्त स्प्राउट्स, फ्रुट्स आणि एक सकाळी भरपूर असं पराठे किंवा अगदी घरगुती असं असावं. बरोबर. अशा आज आता तू उपमा आणि सँडविच आणि फ्रुट्स सगळं खूप छान. आणि मला वाटलं ज्यूस आणि सगळं बघितल्यानंतर की तू ते मेंटेन करतेस. पण याची सवय केव्हापासून लागली? म्हणजे ह्या खाण्यापिण्याची पण सवय असावी लागते आपल्याला. हो, सवय म्हणजे असं एक तर खरंच बालपणापासूनच लागली, कारण मी खेळाडू होते आणि त्याच्यामुळे आईचं खूप असायचं की अगदी कार्बोहायड्रेट्स त्यावेळेला पासून मोड आलेले सगळे कडधान्य आणि असं दूध घेतलंच पाहिजे, असं सगळी ती सवय मला होती. आणि मग मी माझ्या मुलांना लावली आणि मुलं पण व्हेजिटेरियन आहेत, त्याच्यामुळे असे पदार्थ कमी असतात की आपण काय देणार ना. पण सगळं संपूर्ण जेवण, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबीर असं सगळं असावं असं माझा आग्रह असतो. आणि त्या पद्धतीने तू करते? हा, करायचा प्रयत्न तरी करतो, पण बाहेर गेलं की या सगळ्या गोष्टी माझा अट्टास नसतो, कारण कुठे ऍडजस्ट होण्याची माझी तयारी असते. बरोबर आहे. पण मग तू म्हणतेस की लहानपणी आईने वगैरे सगळं तुला सांगितलं, तर मुळात तू मुंबईतली की बालपण सगळं कुठे गेलं? नाही, बालपण माझं सगळं अमरावतीला, विदर्भामध्ये. आणि बाबांची बदली होत राहायची, त्याच्यामुळे थोडं नागपूर, वर्धा आणि अमरावती असं 3 ठिकाणी बालपण केलं. तर त्या बाजूला मला असं वाटतं खेळायला आणि कविता लिहिण्याचा आणि लिखाणाचा जो म्हणजे एक छंद मला तिकडेच लागला खरं बोलायचं. बहिणाबाईंचं मला अगदी लहानपणापासून खूप वेळ होता, त्यांच्या प्रत्येक ओव्या आणि सगळ्या. अशी आठवते एखादी ओवी की जी लक्षात आहे? मला आई व्हायचंय सिनेमामध्ये उर्मिला खानेटकरला मी स्वतः गायला लावलं होतं पहिल्यांदा. ती जी ओवी आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच बघितलं असेल की बहिणाबाईंच्या ओव्यांचा म्हणजे एवढंच काय की ती जी फॉरेनर स्टेसी माझी कलाकार होती, तिच्याकडनं सुद्धा मी ती ओवी गाऊन घेतली आहे. जात्यावर दळताना तिने ती ओवी गायली आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपली संस्कृती किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कलाकृतीमधनं दिसाव्या. हा, म्हणजे तुझा एक आग्रह दिसावा म्हणजे आपोआप, कारण मला तेच माहितीये तर माझ्या लिखाणात माझं बालपण, माझ्या बघितलेल्या गोष्टी त्याच येतात. कारण ते मी त्या एक डायरेक्टर आणि रायटर म्हणून तुम्ही बघत असता, ते प्रत्येक क्षण तो जगत असतात. तर मला असं वाटतं जे मी जगले ती गोष्ट लिखाणात आपोआप येते आणि मग डिरेक्शन करताना तशी सीन ते उतरले जातात. बरोबर बरोबर.
एक दिवस सेलिब्रिटी सोबत. तुझ्या आवडी-निवडी खाण्याबद्दलच्या नेमक्या काय? आवडी मला म्हणायचं तर सगळं शाकाहारी सवय आहे. तर घरगुती फूड मला सगळ्यात जास्त आवडतं. म्हणजे बोलायला गेले तर माझ्या आईने बनवलेलं सगळ्यात जास्त जेवण आवडतं मला. आणि बाकी ज्या ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो त्या ठिकाणी नवीन त्यांच्या पद्धतीचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं खाऊन बघावं ह्याची पण मला खूप आवड आहे. बरं. आणि कोकणात पण मी जेव्हा जेव्हा गेले तेव्हा कोकणात खूप सुंदर जेवण असायचं, तर ते पण मला अशी आवड आहे. आणि मग तिथला एखादा पदार्थ किंवा असं काही आवडणार अगदी म्हणजे खायलाच नुसतं मला आवडत नाही तर मला करून बघायला पण आवडतं. म्हणजे मला खूप आवडतं की माझ्या मुली जेव्हा म्हणतात की आम्हाला आईच्या हातचं जेवण आवडतं, मला असं वाटतं की एक आई म्हणून किंवा एक सक्सेसफुल किंवा एक स्त्री म्हणून माझ्या मुलांना माझ्या हातचं जेवण आवडतं म्हणजे मी खूप चांगली कुक असावी असं माझी ठीक आहे. आता मी पण चव घेऊन सांगते तुला की त्याचा रिझल्ट लगेच मी तुला देते. माझ्या दोन्ही मुलींच्या आवडी वेगळ्या वेगळ्या आहेत. मोठ्या मुलीला खरं सांगायचं तर अगदी पिठलं भाकर आवडते आणि तिच्या ज्या काही अगदी कॉस्मोपॉलिटन बाहेर म्हणजे महाराष्ट्रीयन असलेल्या मैत्रिणी सुद्धा आमच्या घरी येऊन पिठलं भाकरीची पार्टी असते. पण छोटी तिला सगळं कॉन्टिनेंटल फूड आवडतं. तिला स्वतःला बनवायलाही आवडतं, बनवतेही छान. म्हणजे पास्ता किंवा नूडल्स किंवा डेझर्ट्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. 10वीत आहे ना फक्त? हो आहे, पण तिची मला असं वाटतं की टीव्हीवर असं लहान मुलांचे ते कुकिंगचे प्रोग्राम्स वगैरे बघून तिला आवड निर्माण झाली आणि मग त्याच्यातलं पुस्तकातलं वाचून किंवा हे करून ती बनवत असते. आणि तिची आवड म्हणजे दोन्ही मुलींच्या वेगळ्या वेगळ्या आवडी असल्यामुळे मला म्हणजे संडेला बाकी दिवस तर कामामुळे वेळ मिळत नाही. बरोबर. पण रविवारी मात्र आईचा जेवणाचा प्रोग्राम असा असतो. मुलींना तर थोडं कठीण आवडतं, पण सगळ्यात अगदी सोपं मिस्टरांना आवडतं ते म्हणजे केळाचं कालवण. बरं. त्याला काही जास्त मेहनतच लागत नाही. आणि आंबा. बरं, तू काही खातच नाही. घेऊया पण छान इतक्या तुझ्याशी गप्पा चालल्यात तर मी खाणं पण विसरून गेले. पण मला सांग की आईने सांगितलेली अशी काही गोष्ट म्हणजे खूप अशा गोष्टी असतात की संस्कार आपण म्हणतो, पण असे काही बसवून संस्कार होत नाहीत, पण सहज गोष्टी काही सांगितलेल्या असतात. सकाळची शाळा असायची आणि आम्ही 12-1 वाजेपर्यंत माझा छोटा भाऊ आणि आम्ही पाठीवर असं जडसं दप्तर आणि सगळं थकलेलं असायचो. तर येताना त्यावेळेला आईने सगळं जेवण बनवलेलं असायचं आणि त्यावेळेला रेडिओवर तिला जुनी गाणी ऐकायला खूप आवडायची. बरोबर. तेव्हा आजही जेव्हा जुनी गाणी लागतात तेव्हा मला आईची, माझ्या बालपणाची, माझ्या शाळेची, लहान भावाची अशा सगळ्या खूप सुंदर आठवणी त्याच्या मागे असतात. त्याच्यामुळे मी एकट्यात किंवा काहीतरी असा वेळ चांगला घालवायचा असेल मला तर त्यावेळेला मला जुनी हिंदी गाणी ऐकायला खूप आवडते. वा. आणि कवितांचं वगैरे तू म्हणालीस तर आत्ता कविता करतेस की तेव्हापासून? म्हणजे कॉलेजच्या दिवसात साधारण सगळ्या जणी कविता करतात. तू शाळेपासून वगैरे करतेस कारण लिखाणाचं तुझ्याकडे आहे, तर हे साधारण केव्हापासून? खरं सांगू का, खूप लहानपणापासून होतं. म्हणजे मला तेव्हा वाटलं नाही की ही जी कविता आहे किंवा कविता मी करते हे काहीतरी दाखवण्यासारखं आहे. मी कधीच ते कुणाला दाखवलं नाही, ते डायरीत तसंच ठेवलं अगदी खूप बालपणापासून. म्हणजे मला आज ती कविता वाचून की प्राजक्ताच्या फुलावर जे वरतून झाडावरून खाली पडतं तेवढ्या वेळात त्या फुलाचं मन मी 4थीत असताना लिहिलेलं आहे. आठवतात 2 वेळ? आता अगदी व्यवस्थित आठवण नाही, पण त्याचा एक भाव असा होता की ते फूल पडताना असं गिरक्या मारत गोल गोल होऊन खाली पडतं. तर त्यावेळेला मी असा विचार केला होता की आईला सोडलं तर वाईट का नसेल वाटलं, तेव्हा हसतच जगात प्रवेश करावा आणि हसतच बाहेर पडावं. अशा त्या 2 कविता होत्या, त्या 4थीत असताना मी लिहिल्या होत्या. तर मला आज असं वाटतं की आत्ताच्या पिढीला आपण लहान मुलांमध्ये काय गोष्टी आहेत किंवा आजकाल आपण घेऊन जातो की मुलांची सायकोलॉजी समजवण्यासाठी, पण त्या आमच्या बालपणामध्ये आपोआपच सगळ्या गोष्टी व्हायच्या की जेव्हा आम्हाला कळायचं नाही की हे म्हणजे आपलं रायटिंगचं स्किल डेव्हलप होत आहे किंवा काय, ह्या सगळ्या खूप नॅचरल गोष्टी होत्या. आणि मग मला सुद्धा असं वाटतं की शिक्षण आधी खूप महत्वाची गरज आहे. स्त्रीची तर फारच गरज आहे जेव्हा तुम्हाला अगदी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तर. आणि त्याच्यानंतर माझा हा जो खरा हॉबी म्हणूया किंवा छंद म्हणूया, मला स्वतःला प्रसन्न वाटण्याची गोष्ट, तर ती लहानपणापासून झिरपत आली. आणि जेव्हा 15 वर्ष मी अगदी क्रिमिनल साईड की वृक्ष त्याच्यावर प्रॅक्टिस केल्यानंतर मला कुठेतरी वाटलं की मी लिखाणामध्ये अक्षरशः डायरेक्टर नोट्स सुद्धा लिहायला लागले. म्हणजे कुठेतरी
मग मी फिल्म मेकिंग शिकले युनिव्हर्सिटीला. हम्म. या आता खूप उशिरा ऍडमिशन घेऊन मी अच्छा. फिल्म बरं मेकिंग शिकले. बरं म्हणजे एका अर्थाने घडणं तुझं इथे झालं. पण मला लवकर म्हणजे किती लवकर झालं लग्न, कधी झालं? 20व्या वर्षीच झालं. ओ, त्याच्यामुळे अच्छा. बीएससी मायक्रोबायोलॉजी मी शिकत होते, त्याचा रिझल्ट लागायच्या आधीच माझं खरं लग्न झालं. अच्छा, कसं ठरलं लग्न? लग्न म्हणजे मिस्टरांनी मला एका लग्नात पाहिलं आणि मग त्यांनी मागणी घातली. त्याच्यामुळे बरं. मी तयारीत नव्हते, कारण मी नॅशनल प्लेअर होते, खेळत होते, शिक्षण खूप स्वप्न होती की एवढं पूर्ण करायचं. पण त्या सगळ्याच गोष्टी सासरकडच्यांनी सांगितलं की या घरात पूर्ण होती. बरं. आणि ते झालं. पण आज तुम्ही बघताय की मी त्याच्यानंतर शिकले सगळं. अच्छा, म्हणजे मुंबईला- लॉ पण तू नंतर केलंस? नंतर केलं. मी रुईया कॉलेजमध्ये आधी DMLT केलं, त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला लॉ केलं. बरं, तर बरं. सगळं शिक्षण हे माझं त्याच्यानंतर मुलं होताना किंवा मुलं झाल्यानंतर मी प्रॅक्टिस पण आणि आता फिल्म मेकिंग. तर मला असं वाटतं की कदाचित ह्या लोकांचं म्हणजे सासरकडचे सासूबाई सासरे सगळेच आणि इव्हन मिस्टरांचं मला जर प्रोत्साहन नसतं तर कदाचित मी एवढ्या सगळ्या गोष्टी करता आल्या नसत्या. आत्ताच्या घडीला बोलेन तर मला मुलींचं इतकं सहकार्य आहे की एक स्टेप बाय स्टेप प्रत्येक दिवशी जे काही मी करते, तर मला असं वाटतं की कुटुंबाचा खूप मोठा त्याच्यामध्ये बरोबर आहे. आणि कोणत्याही स्त्रीच्या मागे तो असतोच आणि तो असतो तेव्हाच एक स्त्री यशस्वी होते बरोबर. असं म्हणायला हरकत नाही. पण मिस्टर काय करतात, त्यांचं प्रोफेशन काय? ते ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. म्हणजे त्यांचा सिनेमाशी किंवा लॉशी अजिबात संबंध नाही. पण एक अदृश्य कुठेतरी एक सपोर्ट म्हणतो ना आपण, तर तो कायम असतो. कारण मी अक्षरशः एखादी नवीन कविता किंवा गाणं लिहिल्यानंतर मी त्यांना म्हणते की बघा कशी वाटते ही ओळ. ते ऐकायच्या आधी वा 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 वा. म्हणजे तुला प्रोत्साहन द्यायचं एवढं त्यांना माहिती आहे. तो एक भाग आहे. पण कुठेतरी मला असं वाटतं की हे छान आहे. नक्कीच नक्कीच छान आहे. पण मला असं वाटतं आपण आता इथे बसलोय तर तेही तिथे बसले, तर आपण त्यांना बोलूया आणि त्यांनाही गप्पांमध्ये सहभागी करून घेऊया. बोला तेच ना संजय या. आम्ही आपल्या गप्पा मारतोय, म्हटलं तू